खेळतोय बुद्धिबळाचा खेळ, कारण दर्श मला हरवणार आहे. दर्श असं म्हणतोय, कारण मला याच्यातलं काही जमत नाही, पण दर्शला खूप छान जमतं, म्हणून आम्ही खेळतोय. त्याला म्हणलं मला जिथे नाही आलं तिथे मला सांग बाबा, कारण मला हे नाही जमत. चल खेळ. आता आम्ही सुरू करतोय. बघा दर्श जिंकतो किती जिंकतो, कारण दर्शचं डोकं खूप शार्प खूप, आणि त्याला क्रिकेट खेळायला पण आवडतंय. हे बघा आता आम्ही गेम चालू केले. आणि मुळात म्हणजे तुमच्या बाळाला पण हे घेऊन या, बुद्धिबळाचा खेळ, कारण याने खरंच डोकं, आणि मोबाईल पण बघत नाही तो, हे खेळतोय तो. मला काही येत नाही, पण मी खेळते त्याच्याबरोबर. त्याने खूप मला मम्मी खेळ म्हणून खेळते. आणि माझ्या मोठ्या मुलाला पण छान खेळता येते. आणि हे आणले तेव्हापासून सुट्ट्यामध्ये ते काही मोबाईल नाही बघत आहे, म्हणून काहीतरी मुलांसाठी खेळण्यासाठी घेऊन या प्लीज. मोबाईल ज्यांची मुलं बघतायत त्यांच्यासाठी आवर्जून. एक गट्टी मारलेली आहे मी दर्शची, पण आता दर्श काय करते बघूया. दर्शने पण माझी उचलली. मला येत नाही, जर तुम्हाला काही चूक वाटत असेल तर सांगा प्लीज आम्हाला. दर्श आला बघा आतमध्ये आता. इकडे 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 ही उचलू. अच्छा असं आहे, मला काही येत नाही बाबा. खेळा. हे बघा माझा मोठा मुलगा मला सांगते तसं मी करते. आता बघूया कोण हारतं आणि कोण जिंकतं. आणि दर्शला आणि ऋणवला कोचिंग क्लास पण लावलेला आहे मी, आणि त्यांचे दर्शचे सर खूप कौतुक करतात त्याचं. छान खेळतो, एवढंच आहे पण छान खेळतो. आणि हो, तिथे सरांनी प्रश्न विचारले होते क्रिकेटबद्दल बरेचसे, ते दर्शने पूर्ण म्हणजे सगळे उत्तर बरोबर दिले. त्याच्यासाठी टाळ्या पण वाजवल्या सरांनी, की खूप हुशार आहे म्हणून तो. आणि शाळेत पण हुशार आहे तो, मोठाही माझा आणि छोटाही, दोघे पण खूप हुशार आहेत शाळेत. आणि तुमचं गाव कुठलं आहे आणि